नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आता वेळ झाली आहे 4:58. माझा प्लॅन होता 4 वाजता घरातून निघायचा आपल्या राईडसाठी. आजच्या 4च्या आसपास जोरदार पाऊस होता आणि मी एक छोटीशी फोटोग्राफी प्लस मॉन्सून राईड असं प्लॅन केलं आहे. तर लेट्स सी कसं जात आहे, काय करतोय मी, अजून काहीच आयडिया नाही आहे. चला तर पेट्रोल भरून घेऊया, टँक फुल करूया. पहाटे एवढ्या गाड्या कधीच नसतात. आणि आता हे ट्रॅफिक जे तुम्ही पाहताय ते मी वाघबेळपासून बघत आलो आहे. टुवर्ड्स फाउंटन जाणाऱ्या गाड्या ऑपोजिट साईडने सुद्धा येतात, त्यामुळे एवढी ट्रॅफिक झाली आहे. 4 वाजता निघणार होतो आणि मजबूत पाऊस होता, पण माझीवडा नाक्यावरती येऊन कळतंय तर इथे पाऊसच पडला नाही. 4 ते 5 कंटिन्यू तुफान पाऊस होता. खिडकीच्या बाहेर डोकावून पाहिलं तर काहीच दिसत नव्हतं, म्हणजे एवढा पाऊस होता. पण इथे तर पाऊसच पडला नाही आहे. जगात भारी एकच नंबर आपला पाम बीच रोड. हे काय करतात आपले डॉग्स लोक मध्येच रस्त्यात. आतापर्यंत मी जेवढा रस्ता कव्हर केला, अरे काय हे यांचं काय वेगळंच काहीतरी. आतापर्यंत मी जेवढा रस्ता कव्हर केला आहे त्यामध्ये मला कुठेच रस्ता खराब वाटला नाही आहे. अधूनमधून 1-2 ठिकाणी फक्त पॅचेस होते, बट दॅट इज फाईन. म्हणजे पूर्ण रस्ता स्मूथ आहे. मान्सून सीझन आता संपत आलाय तरी सुद्धा रस्त्यावरती कुठे खड्डे जास्त झाले नाही आहेत. सो ब्युटिफुल रस्ता आपल्याला ओल्ड एक्सप्रेस वेला पाहायला मिळतोय. या रस्त्यावरती बाईक चालवायला एक वेगळीच मजा येते. राईट साईडला तुम्ही पाहू शकता डोंगरावरनं खाली ढग उतरलेत. सुंदर नजारा. कदाचित आपल्याला घाटामध्ये सुद्धा धुकं मिळण्याची शक्यता आहे. 6:50 आणि मी आता खोपोलीत पोहोचलो आहे. आता लोणावळा घाट क्रॉस करून आपण आंबेवली मार्गे तामिणी घाटात जाणार आहोत. रस्ता कसा आहे काय आयडिया नाही आहे. वरती छान फॉग दिसतंय. पाऊस तर नाही लागलाय. खूप प्लीझंट क्लायमेट आहे. थंडगार वारा लागतोय. पाऊस असता तर अजूनच मजा आली असती. या घाटामध्ये फक्त एकच काळजी घ्यावी लागते, बिकॉज इथे एका पॉईंटपर्यंत दुसऱ्या साईडने सुद्धा गाड्या येतात, तर सांभाळून चालवावं लागतं. हां, या पॉईंटपर्यंत तुम्हाला अपोजिट साईडने ट्रॅफिक येते. इथे नो एंट्री आहे. टर्न घेताना मध्येच कुठे ऑइल पडलं असेल तर खूप भीती वाटते मला, कारण मी एकदा इकडे पडलेलो आहे. सो ह्याच स्पॉटला पडला आहे. चायला काळजी घेऊन चालवावं लागतं. मी एक्सप्रेसवे कनेक्ट न करता परत जुन्या रस्त्याला आलोय, कारण मला त्या मोठ्या गाड्यांच्या मधनं तिथे चिखल फार उडेल. झिरो विजिबिलिटी. गोल्डन कडे वडापाव घे आणि मग जाऊया पुढे. आंबेवली जवळ जाऊन खाऊ. फॉगी टेरेन्स. बापरे, रस्ता हो किती छान आहे. ऊन थोडंसं वर आलंय. धुक्या मागून सूर्याचा प्रकाश रस्त्यावरती पडतोय, त्यामुळे रस्त्याला एक वेगळाच लुक येतोय.
असंच मध्येच कुठेतरी सूर्याची किरणं पडली असती तर अमेझिंग वाटलं असतं. एक्सपेक्टेशन्स तर भरपूर आहेत मला, बट रियालिटी ॲज यू कॅन सी. अरे हळू चालो. एम्बी व्हॅलीच्या पठारावरती येऊन पोहोचलो आहे. मगाशी आपण जो नाश्ता घेतला तो खाऊया. इथे काही फोटोज कॅप्चर करता येतील तर ते कॅप्चर करूया आणि मग पुढे जाऊया. तुम्ही जर लोणावळ्यामध्ये येत आहे तर गोल्डनची मूग भजी नक्कीच ट्राय करा. रस्त्याच्या कडेला सोनकीची फुलं तर आहेत, पण त्यासोबत पिवळी मिकी माऊसची फुलं सुद्धा आहेत आणि भरपूरच्या भरपूर आहेत. म्हणजे पठार पूर्ण भरलंय, तुम्ही पाहू शकता. भरपूर फुलं आली आहेत, भरपूर. एम्बी व्हॅली नंतर मुळशीकडे येणारा जो रस्ता आहे तो थोडासा खराब आहे, तर आरामात चालवणं इम्पॉर्टंट आहे इकडे या रस्त्यावरती. तुम्ही पाहू शकता खड्डे आहेत आणि डांबरची रेतीसुद्धा बाहेर आलेली आहे. आता इथून कॉन्क्रीटचा रस्ता लागला आहे, तो कुठपर्यंत आहे पाहूया. खूप अमेझिंग झाड होतं, एकही पान नव्हतं त्या झाडाच्या फांदीला आणि मोठ्याच्या मोठं होतं साईजमध्ये. इथवर येऊन कॉन्क्रीटचा रस्ता संपलेला आहे. पुढे पाहूया कसा आहे रस्ता. कच्चा तर दिसतोय, पण काम तर केलं होतं या रस्त्याचं. आम्ही लास्ट मार्चमध्ये जेव्हा आलो होतो त्यावेळी रस्ता बऱ्यापैकी चांगला होता. ह्या अशा रस्त्यामुळे माझं स्पीड फारच कमी झालाय. कुंडलिका व्हॅली व्ह्यू पॉईंटच्या इथे मी आता पोहोचतोय. इथे पोहोचेपर्यंत रस्ता खूप जास्त खराब आहे, बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे आणि आता इथे पाऊस सुद्धा वाढलाय, त्यामुळे मी माझी कॅमेरा बॅग जी बाहेर काढली होती त्यामध्ये मी कॅमेरा काढलेला आणि ते सगळं मी आतमध्ये ठेवलं परत. काय लोक आहेत यार. बऱ्याच वर्षानंतर कुंडलिका व्हॅली व्ह्यू पॉईंट जवळ मी आलो. ह्याआधी या रस्त्यावरनं बऱ्याचदा मी पास झालो होतो. 7-8 वर्षानंतर मी तिथे जायचा विचार केला. तिथे आतमध्ये सुद्धा गेलो. पूर्वीपेक्षा खूप जास्त बदल तिथे केला आहे आणि आता प्रॉपर त्यांनी एक कॅबिन बांधलेली आहे, तिकीट घर आहे. ऑनलाईन बुकिंग करूनच तुम्हाला तिकडे प्रवेश आहे अथवा तुम्हाला रिटर्न पाठवतात ते. आणि आता मी गेलेलो तेव्हा फॉग होतं, त्यामुळे मी प्लॅन पण नाही केला पुढे जायचं. ती जागा जेव्हा एकदमच रॉ होती त्यावेळेला मी त्या जागेचा पूर्णपणे अनुभव घेतलेला आहे. सो आता तिथे वेळ घालवून काही पॉईंट नव्हता, त्यामुळे मी आता पुढे निघालो आहे तामिणी घाटाकडे. खूप जास्त फॉग आहे, अधूनमधून पाऊससुद्धा आहे, त्यामुळे एखाद दुसरा वॉटरफॉल जर पाहण्यासारखा असेल आणि तिथे थांबता येत असेल तर मी थांबणार आहे. अदरवाईज आपण घाट उतरूनच डायरेक्ट थांबू. पावसात भिजत थांबण्यामध्ये पॉईंट नाही आहे, आपल्याला काही फोटोज पण नाही काढता येणार. काढले तर आपण मोबाईलमध्ये काही कॅप्चर करू.
आपला कॅमेरा तर मी आता बाहेर नाही काढू शकत आहे कारण अधूनमधून पाऊस येतोय. फोनमधूनच मी फोटोज काढायचा ट्राय करतोय लाईव्ह मोडवरती. तर आपण त्याला लॉंग एक्सपोजर सुद्धा करू शकतो. मी हा क्लिक एकदम स्टडी काढलेला आहे, तर आपण ह्याला लॉंग एक्सपोजर करून पाहूया. तुम्ही पाहू शकता या फोटोमध्ये पाणी एकदम मिल्की झालेलं आहे आणि पानं स्थिर आहेत. सो कॅमेरा नसला तर काय झालं, आपण फोनमध्येच लॉंग एक्सपोजर ट्राय केलेलं आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या आयफोनमध्ये हे फीचर ट्राय करा. चला निघूया पुढे. हा वॉटरफॉल जो तुम्ही पाहताय, इथे मी काही वर्षापूर्वी आलेलो तेव्हा माझ्याकडे KTM होती. आता मी लाईव्ह मोडमध्ये फोटो कॅप्चर करतोय. त्या फोटोला कॅप्चर केल्यानंतर तुम्ही त्याच्या लेफ्ट साईडच्या सेटिंग्समध्ये जाऊ शकता. तिथे तुम्हाला लाईव्ह, लूप, बाउन्स, लॉंग एक्सपोजर असे फीचर्स पाहायला मिळतील. तुम्ही जर लॉंग एक्सपोजर केलं त्या फोटोला तर तो फोटो मिल्की इफेक्ट क्रिएट करून देईल तुम्हाला. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, दगडं आणि पानं, ती ॲज इट इज स्टील तुम्हाला पाहायला मिळतील. मुव्हिंग वॉटर जे आहे ते मात्र ते मिल्की इफेक्ट करून देतं. हा आयफोनचा फीचर मला फार आवडतो. आता मी ह्या सिच्युएशनमध्ये कॅमेरा काढून ट्रायपॉड लावू शकत नाही आहे कारण मी राईड करतोय. ऑल्सो पाऊस आहे अधूनमधून, त्यामुळे आयफोनचं हे फीचर खूप हँडी आणि अमेझिंग आहे. लाईव्ह फोटो काढण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 सेकंद फोनला एकदम स्टेडी ठेवायचं आहे. आता मी थांबलेलो त्या स्पॉटवरून व्हॅलीचा व्ह्यू खूप सुंदर दिसत होतं. व्हॅलीमधलं धुकं तेवढं ओपन नव्हतं झालं, पण जेवढं व्ह्यू पाहायला मिळालं इट वॉज अमेझिंग. ह्या लोकेशनच्या आधी 5 मिनिटापूर्वी आपण जे हॉल्ट घेतलेला तिथे बऱ्यापैकी व्हॅली क्लिअर होती. तिथून इथे आलो तेव्हा सुद्धा क्लिअर होती. मी शॉर्ट्स घेत होतो आणि त्याच वेळेला वरचं धुकं पूर्ण खाली आलं आणि आता विजिबिलिटी एकदम 0 आहे. तुम्ही माझ्या मागे पाहू शकताय, पूर्णपणे विजिबिलिटी गेलेली आहे आणि पाऊस सुद्धा सुरू झालाय. तर मी आता इकडनं निघतो पटकन. लेट्स गो. बॅटरी तर आहे, कदाचित कार्ड संपत आलंय. पाऊस वाढलेला आहे बराच, तुम्ही पाहू शकताय. मी आता तांबणी घाट उतरून पालीमार्गे घरी रिटर्न. फोटोग्राफी कम राईड हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तांबणी घाटातला आणखी एक सुंदर वॉटरफॉल, तो तिथून टॉप पासून पडतोय आणि स्ट्रेट पाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे. अजब आहे, गजब आहे नेचर. रस्त्याला लागूनच एकदम.
या इथे मी छोटासा डिटोर घेतलाय. एक सुंदर व्ह्यू पॉइंट आहे. मेन रोड पासून बाजूलाच एक पठारावरती मी आलो आहे. स्लो जावं लागेल नाही तर स्पीड हो आपण. इथे मी पार्क करून काही फोटो व्हिडिओ घेतो. हे सुंदर पठार आहे आणि इथून व्ह्यू तुम्ही पाहू शकता. अफलातून लँडस्केप व्ह्यू आहे. समोरच्या बाजूने ढग या दिशेला येत आहेत आणि खाली तांगणी घाट एंड होताना तिथे खाली तुम्हाला पाहायला मिळत आहे. लेट्स गो. फार सुंदर व्ह्यू मिळाला. घाट उतरण्यापूर्वी आपण जी जागा पाहिली ती खूप अमेझिंग होती. सगळे ढग समोरच्या दिशेने आपल्याकडे वाहत येत आहेत. मी टाइमलॅप्स नाही घेतला, त्याचं कारण हे आहे की मी जास्त वेळ थांबणार नव्हतो आणि लवकरात लवकर रिटर्न जायचं. एरियल व्ह्यू मी काय घेतलंच नाही आहे बिकॉज बऱ्याच ठिकाणी असं होतं की धुकं येतं आहे आणि लगेच पाऊस येतो आहे. त्यामुळे रिस्क घेणं मला योग्य नाही वाटलं. मॉन्सून राईडची सर्वात भारी गोष्ट जी आहे ती म्हणजे हिरवळ. तुमच्या चहूबाजूला हिरवळच हिरवळ तुम्हाला पाहायला मिळते. छोटे मोठे वॉटरफॉल आणि अनेक अमेझिंग गोष्टी तुमच्या आजूबाजूला आढळून येतात. चला तर मग मंडळी, हा व्हिडिओ एवढाच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तुमचे काय सजेशन्स असतील तेही तुम्ही सांगू शकता. ह्या व्हिडिओला लाईक करा, बेल आयकन हिट करा जेणे की तुम्हाला नवीन येणाऱ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन मिळेल. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन फोटोग्राफी व्लॉगमध्ये. टिल देन बाय.